आणि आता 100 गावं 100 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। मुंबईसह राज्यातील 24 महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने जारी केलेले आहेत। त्यामुळे लवकरच सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्यात येण्याची शक्यता आहे। आरे संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर आज सुनावणी होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आरे प्रकरणाची सुनावणी खंडपीठासमोर येत नव्हती। राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशच्या सीमेवर पोहोचणार आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांना काँग्रेसचा झेंडा सोपवणार आहेत। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे यांनी हे सरकार कधीही कोसळू शकतं अशी शक्यता वर्तवलेली आहे। 100 दिवस उलटून देखील दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असून शिंदे गट आणि भाजपमधल्या आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। याचिकाकर्ते ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली आहे। शिवाजी महाराजांबद्दल आणि महापुरुषांबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या कोश्यारींना पदावरून हटवावं या मागणीसाठी संभाजीराजेंनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिलंय। पिंपरी चिंचवडमध्ये अखिल भारतीय छावा संघटना तसंच काँग्रेसच्या वतीने राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। तर सुधांशु त्रिवेदी आणि राज्यपालांना महाराष्ट्रात फिरकू देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ घसरली। राज्यपालांना हटवण्याची मागणी करताना पटोलेंनी त्यांचा अपमानजनक उल्लेख करत टीका केली। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे। तुझ्या वॉर्डात येऊन दुसऱ्याचा प्रचार करण्यापेक्षा तू आमच्याकडे ये, तुलाच निवडून आणू, मी तुला खुली ऑफर देतेय असं वक्तव्य मंदा म्हात्रे यांनी केलंय। नवले पूल भागातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा असं पत्र सुप्रिया सुळेंनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे। सुप्रिया सुळेंनी नवले पूल घटनास्थळाला देखील भेट दिली। सांगलीत कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मुलाच्या क्रशरमुळे होणाऱ्या प्रदूषण महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे। प्रदूषणाबाबतचा तत्काळ अहवाल करून कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवलं जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील व्यवहारांच्या चौकशीला कॅगच्या टीमकडून सुरुवात झालेली आहे। कॅगच्या टीमने पालिकेत जाऊन आढावा घेतला। मुंबई महानगरपालिकेतील कोरोना काळातील 12,000 कोटी रुपये खर्चाच्या कामाचं कॅगद्वारे परीक्षण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व 50 आमदारांसह पुन्हा एकदा गुवाहाटीला जाण्यास सज्ज झालेले आहेत। शिंदे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह 26 आणि 27 नोव्हेंबरला कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। दरम्यान राऊत 4 दिवस तरी तुरुंगात होते का असा खोचक टोला देखील यावेळी शंभूराज देसाई यांनी लगावलाय। संजय राऊतांना सरकार पडण्याचं स्वप्न पडत असतील तर त्यांना स्वप्नातच राहू द्या असा टोला विजय शिवतारे यांनी लगावलाय। दरम्यान हे सरकार आपलं पूर्ण कार्यकाळ करेल असं देखील ते म्हणाले। जळगावच्या बोदवड आणि मुक्ताईनगरमध्ये गिरीश महाजनांविरोधात आंदोलन करण्यात आलं। निखिल खडसे मृत्यूच्या चौकशीची मागणी करून भावना दुखावल्याचं म्हणत महाजनांचा निषेध करण्यात आला। जळगावमध्ये गिरीश महाजनांविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत आंदोलकांनी महाजनांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल यांच्या मृत्यूप्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादीकडून तळोदा शहरात निषेध आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांचं घोषणाबाजी करत प्रतिमा जाळली। शिंदे सरकार आउटघटकेचं असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकार कोसळेल असं विधान विनायक राऊत यांनी केलंय। ते बुलढाण्यामध्ये बोलत होते। अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणांनी सरकारसाठी हनुमान चालीसा पठण केलं। राज्याचा कारभार सुरळीत चालला असल्यानं चालीसा पठण केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मधुमेहमुक्त महाराष्ट्राचा प्रकल्प हाती घेतलाय। मधुमेहमुक्त राज्य करण्यासाठी उच्च प्रतीची औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि पायाभूत सुविधा ह्या डेन्मार्क शासनाच्या मदतीने करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील बेकायदेशीर सिकोंच रिसॉर्टवर प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई झाल्यानंतर दापोलीतील भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून किरीट सोमय्या यांचं समर्थन करण्यात आलं। मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बोलावलेल्या बारसू सोलगाव येथील रिफायनरी संदर्भातल्या हाय पॉवर कमिटीच्या बैठकीत 90% जमीन मालकांनी रिफायनरीसाठी समर्थन दिलंय।
स्थानिकांना डावलून उद्योगमंत्र्यांनी थेट अधिकाऱ्यांची बैठक घेतली कशी, असा संतप्त सवाल बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेनं केलेला आहे. प्रकल्पासंदर्भात उद्योगमंत्र्यांनी स्थानिकांना विश्वासात घेतलं नाही असा आरोप देखील ग्रामस्थांनी केलाय. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केरळ मॉडेलवर आधारित शिक्षण पद्धती महाराष्ट्रात राबवण्याचं सुतोवाच दिलेत. केरळनं अनेक नाविन्यपूर्ण इनिशिएटिव्ह केरळने शिक्षण पद्धतीत घेतले आहेत. 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात उल्हासनगर शहरात भारतीय लोकसत्ताक संघटनेनं रॅली काढून जनजागृती केली. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तब्बल 25,000 शाळा बंद होणार आहेत. मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा छमछम सुरू असल्याचं समोर आलंय. मनसेचे नेते नयन कदम यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टॅग करून ट्विट केलाय. पुण्यामध्ये सुरू असलेल्या बाईक टॅक्सींचा निषेध म्हणून रिक्षा संघटनांनी जोरदार आंदोलन पुकारलंय. पुण्यामध्ये 28 नोव्हेंबरपासून ऑटो रिक्षाचा बेमुदत संप सुरू होणार आहे. उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीवर लाल रंगाच्या पाण्याचा तवंग पसरलेला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानं नोटीस बजावून देखील परिस्थिती जैसे थेच असल्यानं शासनाचा वचक उडलाय की नाही हा प्रश्न निर्माण होतोय. नगरच्या श्रीरामपूर तालुक्यात अवैधपणे मांगूर माशांचं मत्स्यपालन आणि विक्री सुरू आहे. पोलीस पथकानं 3 टन वजनाचे 4.5 लाख रुपये किमतीचे मासे जप्त केले. बदलापूरच्या बेलवली परिसरातील रेल्वे भुयारी मार्गात पावसाळा नसताना देखील पाणी भरलंय. त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या वाहनांना पाण्यातून मार्ग काढताना त्रास सहन करावा लागतोय. उल्हासनगर महानगरपालिकेकडून शहरात जलवाहिनी टाकण्याच्या कामादरम्यान ठेकेदाराकडून सर्रास वीज चोरी केली जात आहे. मशीनसाठी लागणारी वीज ही पालिकेची परवानगी न घेता परस्पर घेतली जात होती. महापालिकेनं दुकान आणि रुग्णालयाला नोटीस देत वाहतुकीला अडथळा करणाऱ्या गाड्या काढण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानं उल्हासनगर महापालिका अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई करत गाड्या जप्त केल्यात. भिवंडीतल्या नागावमध्ये हायकोर्टाच्या आदेशानंतर अनधिकृत इमारतीवर तोडकाम कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक आणि घर मालकांचे चांगलेच धाबेदण आणलेत. अकोला महापालिकेनं अतिक्रमणाविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय. शहरातील मुख्य रस्ते आणि चौकातील अतिक्रमण हटवण्यात आले. बीडच्या माजलगाव तहसील कार्यालयाबाहेर प्रहार जनशक्ती पक्षानं आमरण उपोषण सुरू केलं. दिव्यांना अंत्योदय शिधापत्रिका देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जळगावमध्ये शासकीय गायरान जमिनींवरील अतिक्रमण हटवण्याविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या घरावर हल्लाबोल मोर्चा काढत कारवाई न करण्याची मागणी केली गेली. तुपकर मुंबईमध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलंय. बीडमध्ये महावितरणच्या वीज बिल वसुलीला वेग आलेला आहे. 4 दिवसांमध्ये 1 कोटींची बिलं भरण्यात आलेली आहेत. तर वीज बिल भरतो पण कृषी पंपाचा वीज पुरवठा बंद करू नका अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीनं महावितरणाविरोधात आंदोलन केलं. कृषी पंप वीज बिल सक्तीची वसुली बंद करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. अमरावती संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या सिनेटसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालंय. विद्यापीठात मतमोजणी संथ गतीनं सुरू असल्यानं दुपारपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. संगम आणि शेवरे या गावाच्या हद्दीमध्ये रखडलेले रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी युवा सेनेनं कंपनीला टाळं ठोकलेलं आहे. तर मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं 10 दिवसात कामं चालू करण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा युवा सेनेनं दिलाय. अंबरनाथमध्ये रहिवाशी भागात वानराला विजेचा धक्का लागल्यानं तो जखमी झाला. दरम्यान प्राणी मित्रांनी या वानराला रुग्णालयामध्ये दाखल केलं. आणि आता 100 गावं 100 बातम्या पाहूयात. मलकापूरमधील उपजिल्हा रुग्णालयातील गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे. या रुग्णालयामध्ये 7 पैकी केवळ 4च वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर असल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत आणि म्हणूनच गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना नोटीस पाठवली आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडमधील आरोपी आफताबची आज पॉलिग्राफी चाचणी होणार आहे आणि या हत्याकांडमधील अनेक प्रश्नांची उकल न झाल्यानं आफताबची नार्को चाचणी देखील करण्यात येणार आहे. अमरनाथ गोळीबार प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान प्रतिमा मलिन करण्यासाठी कारवाई केल्याचा आरोप कुणाल पाटील यांनी केलाय. सिल्लोडमधील लिटल वंडर्स इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थी आणि पालकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी संस्था चालकाच्या मुलासह 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूरमध्ये 4थीच्या विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या शिक्षकाचं आता जिल्हा परिषदेनं निलंबन केलेलं आहे. त्या नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली होती.
विरारमध्ये रिक्षा चालकांची दादागिरी आणि मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। रिक्षा चालकांच्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झालाय। नागपुरात शालेय बसने एका 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चिरडल्याची घटना घडलेली आहे। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच आहे। भरधाव ट्रकने 2 कारला धडक दिली आहे। आजच्या दिवसातील हा दुसरा अपघात आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आधार तीर्थ आश्रमात एका 4 वर्षाच्या मुलाचा गळफास लावलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। विशाल शिंगारे असं या मुलाचं नाव आहे। धुळे सोलापूर महामार्गावरील आटूळ इथं खाद्यतेलाची वाहतूक करणारा ट्रक उलटल्यानं हजारो लिटर तेल रस्त्याच्या बाजूला सांडलंय। हे खाद्यतेल भरण्यासाठी स्थानिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। हिंगोली ते नांदेड महामार्गावर हिवरा पाटीजवळ जखमींना उपचारासाठी नेणारी रुग्णवाहिका आणि भरधाव वेगातील टिप्परची धडक झाली। या भीषण अपघातामध्ये रुग्णवाहिका चालक आणि रुग्णवाहिकेतील एक जण ठार झाला। भिवंडीमध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं अपघात झाला। यामध्ये एका तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। दौंडमध्ये बनावट नोटा तयार करून त्याचं वितरण करणारी टोळी सक्रिय झालेली आहे। बँकेमध्ये रक्कम भरताना 500 रुपयांच्या 53 नोटा बनावट आढळून आलेल्या आहेत। राज्यात हुक्काबंदी असताना देखील बोरिवलीतील हुक्का पार्लर जोरात सुरू आहे। पाल्डन नोरब या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात कॉलेजचे तरुण आणि तरुणी व्यसन करतायत। खोपोली पेण मार्गावर खालापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 10 पेक्षा अधिक दुकानांचं शटर फोडल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। यामध्ये एका बँकेचा देखील समावेश आहे। बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कोलद गावाजवळ नदीपात्रात पुरुष जातीचं अर्भक आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। तर या घटनेचा तपास पोलीस करतायत। नालासोपाऱ्यामध्ये एका गटारात तरुणाचा मृतदेह आढळला। दरम्यान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी उघड्या गटारामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेनं केलाय। जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरला असून रात्रीचं तापमान 13 अंशांवर पोहोचलंय। वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागातील लोक हे शेकोट्या पेटवून ऊब घेताना दिसतायत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता 100 गावात 100 बातम्या पाहूयात। लंपीमुळे पनवेल तालुक्यातील 2 जनावरांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 16 संशयित जनावरे सापडलेली आहेत। सद्यस्थितीमध्ये 2 जनावरांना लंपीची लागण झाली असल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं। गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या कामठा परिसरात सारस पक्षाचं जोडपं मृतावस्थेत आढळून आलं। या सारस पक्षांचे सुमारे 5 ते 6 दिवसांपूर्वी विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तुळजापूर तालुक्यातील अणदूर इथे श्री खंडोबाची यात्रा भरवण्यात आली। यात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। शहापूरमधील गोलभान ते आळंदी येथे माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी हजारो वारकरी भाविकांनी मंदिराला प्रदक्षिणा घालून या समाधी सोहळ्याचा आनंद लुटलाय। सोहळ्याचं हे 12वं वर्ष आहे। चंद्रपुरात नवरगावमधील शाळेनं संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पालखी काढली। यावेळी पारंपरिक वेशभूषेमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते। वसई विरार महापालिकेकडून 11 डिसेंबरला भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्पर्धेत सुमारे 54 लाखांच्या बक्षिसांचं वाटप करण्यात येणार आहे।